आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता जरा भारी दिसतेस बघ. बरायस ना? जास्त त्रास होत नाही ना आता तुला? हा नाही नाही आता एकदम बरं आहे बघ. आणि अक्षर आहे ना माझ्या संग मग मी कसा असा बराच असणार आहे. अरे भावा समधी का नाही लय घाबरलेली माहितीये का तुला? काय करायचं काय नाही कुणालाच काय सुचत नव्हतं. पण वहिनी विचारूच नको. वहिनीनं फक्त बघितलं आणि देवीला लगेच साकडं घालून आली माहितीये का तुला? अरे बाबा तिचा लय जीव आहे माझ्यावर. फक्त तिनं बोलून दाखवत नाही पण येळ आली ना तर समजो प्रेमाने करून दाखवती बघ. जीजू बरं वाटतंय? हा वय आता बरं आहे. चल रुकवत बघायला सांगितलं होतं वहिनीने. चल ये. वेलकम. अयो वा 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 कसलं भारी केलंय तुम्ही. एकदम जबराट लयच भारी. हे आम्ही सगळ्यांनी मिळून एका दिवसात केलं. हा फराळ सप्तपदी ही गाडी सगळं. वा वा एक नंबर नाद खुळा बघा. नुसतं वावा म्हणू नका. खायचं हे सगळं खास तुमच्यासाठी बनवलंय आम्ही. हा हा खाणार की. आणि एक स्पेशल गिफ्ट पण आहे एका खास व्यक्तीसाठी माझ्या ताईकडून. गिफ्ट? काय गिफ्ट आहे? बारक्या दे. दे की दे की. ते हार्ट वाला कार्ड कुठे? हे इथं होतं. बारक्या तुला लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना. म्या लक्ष ठेवलं होतं. अगं म्या का नाही एकदम घारीवानी लक्ष ठेवलं होतं. पण यो इथनं आला आणि मग तिकडे पुढे गेला आणि मग त्याला चक्कर आली बघ. त्यानंतर काय करायचं मला काही सुचलं नाही बघ. दाजींना त्रास झाला ना त्या गोंधळात कोणीतरी उचललं असेल. अगं सगळे घरचेच तर आहेत असं कोण उचलणार? अगं शर्वरी अगं एवढं काय आहे त्यामध्ये? हा ताईने तुझ्यासाठी स्पेशल मेसेज लिहिला होता. अक्षरानं एवढं काय लिहिलं होतं? शर्वरी परत त्याला सांग की एवढं काय त्याच्यात. तू आता गप्प बस. मी ताईला फोन करून विचारते. एक मिनिट थांब. बोल शरू. हॅलो ताई ते हार्ट वालं कार्ड रुखवतावर ठेवलं होतं ते तू घेतलं नाहीस ना? हो अगं मीच ते बाजूला ठेवलंय. पण का सुंदर साठी मेसेज होता ना त्यात. हे बघ तू मेसेज आणि ते कार्ड दोन्हीची आता गरज नाही. माझा पूर्ण विश्वास आहे सुंदरवर. माझ्या मनातलं ना त्यांना न बोलताही कळतं. बरं आता जाऊ दे मला रेडी व्हायचं. चल बाय बाय. फोन ठेव. हा बाय. ताई बघ झाला मेकअप. कसा वाटतोय? अजून काही करू का? नाही नाही खूप छान झालाय मेकअप खरंच. थँक्यू. ती म्हणाली तुला काहीही न बोलता तिच्या मनातलं सगळं कळतं. अयो ते बी खरंच आहे म्हणा. खरंय खरंय. कस्तुरी तिलकम ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे नममौक्तिकं करतले
वेणू करे कंकणम. विडा ठेवा इथे. चला, मुहूर्ताची वेळ टळून चालली आहे. पुढच्या विधींसाठी मुलीच्या मामांनी मुलीला घेऊन या. गडबड करायला पाहिजे बरं का आपल्याला. मुहूर्ताची वेळ आली. अरे जावई बापू, तुम्ही इकडं काय काम होतं का? मामा ते फटाके, अहो ते लग्नानंतर फटाके फोडायचे असतात ना. हा, ते इथेच ठेवले. प्लीज तुम्ही शोधून आणता का? होय होय, आलोच मी. कॉंग्रॅच्युलेशन अक्षरा. दाद दिली पाहिजे तुला. किती तडफेनं सुंदरचा जीव वाचवलास तू. माइंड ब्लोईंग. पण नेहमीच असं होणार नाही. हा तर फक्त ट्रेलर होता. इथून पुढे जर चूक केलीस ना तर पूर्ण पिक्चर रिलीज करे. कारण या पिक्चरचा डिरेक्टर मी आहे. अँड अक्षरा, यू नो ना, मी काहीही करू शकतो. काहीही. तू काहीच करू शकत नाहीस अश्विन. आणि हे आता तू लक्षात ठेव. सुंदर आणि शरूसाठी आता मी आहे इथे. तुला काय हातपाय मारायचेत ना ते मार. पण तू जो विचार करतोस ना ते मी कधीच होऊ देणार नाही, हे लक्षात ठेव. कळलं? यू नो अक्षरा, मला ना तुझ्यातली एक गोष्ट खूप आवडते. तो म्हणजे तुझा कॉन्फिडन्स. आय इम्प्रेस्ड. काय कमालीचा कॉन्फिडन्स आहे तुझा. आय लाईक इट. जावई बापू, अहो लई हुडकलं पण फटाका कुठं घावलं नाहीत. हो, असं कसं? अहो मी तर इकडेच ठेवले होते. बरं ठीक आहे, मी बारक्याला विचारतो. अँड मामा, तुम्ही इथे का उभे? अहो मुहूर्ताची वेळ टळत चालली आहे. चला लवकर. हा वय वय, तुम्ही बी या. हो आलोच. चल अक्षरा, चल. आलेच. अक्षरा, जरा इकडे तरी बघ. आज वाटतंय तुझ्या नजरेच्या सुरीवर माझं काळीज उतरून ठेवावं. आता मामांनी कन्यादानाला यायचंय. तुझ्या हाताची ओंझळ कर. त्याच्यावर तुमची ओंझळ ठेवा. शांतिरस्तु, पुष्टिरस्तु, तुष्टिरस्तु, वृद्धिरस्तु, अभिग्रमस्तु, आयुष्यमस्तु, शिवं कर्मास्तु, कर्म समृद्धिरस्तु, धर्म समृद्धिरस्तु, वेद समृद्धिरस्तु, शास्त्र समृद्धिरस्तु, कन्यार्थिने वराय.
हात सोडून द्या. ही भांडी दोघांना द्यायची. नमोस्तुदंताय सहस्र मुहूर्तये सहस्रपादाशीर्भावे सहस्र नामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युगधारिणे नमः. आणि आजचा दिवस लक्ष्मीनारायण म्हणून दोघांनाही नमस्कार करा. आजचा दिवस लक्ष्मीनारायण. अक्षरा, मी हरलो असं तुला वाटत असेल आणि मला हरवून तू लग्नाच्या वेदीवर उभी राहिलीस, पण तुला कळलंही नसेल तुझं आणि सुंदरचं लग्न व्हावं हाच माझा प्लॅन होता. आज जरी एका डावाने हरलो तरी या खेळाची सगळी सूत्र माझ्या हातात आहेत आणि पुढे प्रत्येक डावात मीच जिंकणार. कन्यादानाचा विधी या इथे संपन्न झालेला आहे. आता हळकुंड बांधायचं. हे मुलाच्या उजव्या हातात बांधायचंय. आता वराने वधूच्या डाव्या हातात बांधायचं. हे घ्या, मंगळसूत्र घालायचंय वधूला. मी मंत्र म्हणतोय तो म्हणायचा आहे. म्हणायचं मांगल्य मांगल्य तंतुनानेन तंतुनानेन मम जीवन हेतुना कंठे बध्नामि सुभगे साजीव शरद शतम. कुलदेवतेचं स्मरण करा. मंगळसूत्र घाला गळ्यात. चला सासूबाईंनी पुढे आहे जोडवी विरवी घाला. चला बाशिंग बांधायला घ्या. हा, ये शर्वरी. चला वधूवरांच्या शेल्याला आणि शालीला गाठ बांधा. ही प्रेमाची रेशीम गाठ आहे बरं का. आता वधूवरांनी विवाह होमासाठी उभं राहायचं. या वधूच्या भावाने वधूच्या उंजळीमध्ये लाया द्या.
डावात खाली ठेवा, उजवात वर ठेवा आणि अग्नीमध्ये आहुती घालायची. ओम अग्ने पवस्व स्वपास्मे वर्जसु वीर्यं दद्रैमहि पौषं स्वाहा अग्नये पवमानाय इदन्न मम. उजवा हात धरायचा वधूचा, अग्निभोवती फेरी घ्यायची. यानी कानी ज बापानी जन्मांतर कृतानि च. पुढे यायचंय आणि सप्तपदीचं पहिलं पाऊल चालायचंय. आणि आता पहिलं वचन तुम्ही सांगायचंय. ईश एकपदी भव. पहिलं वचन सांग. तुझे माझे सख्य झाले आहे. तू सुंदर अन्न बनवणारे अन्नपूर्णा हो. आपण आपल्या कुटुंबाचे कल्याण करू. परत जागेवर जायचं. परत लाया द्यायच्या उंझळीमध्ये. दुसरं वचन सांगा. तू माझ्यासोबत 2 पावलं चाललीस. तू माझं बळ वाढवणारी हो. आपण धैर्य आणि सामर्थ्य ठेवून कुटुंबातील आनंद संरक्षित ठेवू. तू माझ्यासोबत चाललीस. तुझे माझे सख्य दृढ हो. आपल्या कुटुंबाचे सुख दुःख आपण आपल्या हृदयात जतन करू. या इथे सप्तपदी विधी संपन्न झाला आहे. गुरुजी, मला अजून एक वचन द्यायचं आहे. मी अक्षरासोबत शर्वरीच्या रक्षणाचं
आणि तिच्या संसाराच्या जबाबदारीचं वचन देतो आहे. या दोघी बी सुख समाधानानं सूर्यवंशी कुळात नांदतील. खूप काही दिलं तुम्ही मला सुंदर, अगदी न मागता न सांगता माझ्या मनातले सगळे भाव ओळखले. खरंच खूप नशीबवान आहे मी. आज मीही तुम्हाला एक वचन देते, यापुढे तुमच्यापासून कधीच काही लपवणार नाही. तुमच्या आयुष्यात पूर्णपणे विरघळून जाईल. प्रत्येक सुखदुःखात कायम तुमच्या सोबत असेल.